दोन पोरींच्या रूपानं जेव्हा सारं जग सापासारखं उलटलं तेव्हा तेव्हा राजा लेअर काय म्हणाला आठवतंय? तो म्हणाला, हे स्वर्गस्थ शक्तीनो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला सामर्थ्य हवंय सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा राहिला आहे. हे दैवतांनो, आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा, फक्त सहनशीलतेचं, फक्त सहनशीलतेचं. आणि जर का तुम्हीच पेरला असेल हे कृतज्ञतेचं जहर या कारठ्यांच्या काळजामध्ये, तर नका करू निदान माझी कुचेष्टा, मला लाचार करून त्यांच्या समोर. पेटून उठू द्या माझ्या अंतःकरणाला ऊर्ज्वस्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनांनी, शस्त्रांनी आणि आसवांच्या थेंबांनी. नाही, बेमुरत सगळ्यांनो, मी रडणार नाही. घेईन असा सूड तुमचा मी दोघींचाही, की धरका पुढे साऱ्या पृथ्वीचा, मलाही न कळणाऱ्या माझ्या कृत्याचा. नाही, तुम्हाला वाटत असेल की मी रडे, पण मी रडणार नाही. कारण असलं तरी मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्रावतीची नद्या अश्रूचा एक थेंब ओघळण्यापूर्वी. नाही, मी रडणार नाही, मी रडणार नाही. विदूषका, मी भ्रमिष्ट होईन रे, मी भ्रमिष्ट होईन रे, मी भ्रमिष्ट होईन. भाई गं बाई, आज मला सांच्याला लवकर जायचं आहे बघरला. तुझं आवरून झालं नसेल तर तू ये मागणं, मी होती मोर निघती बरं का. बाजाराला टिकायला निघाली दही दूध. अगे शारदा का, अगं थांब बाई, झाले मी. बाजाराला टिकायला निघाली दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. ह्या बया पोचले एकदाची गडावर. कुणीच कसं येत नाही. आज मला लवकर जायचं आहे घरला आणि नेमकाच समधी उशीर करायला. अरे दादा, ये की आणि घे दूध. अगे ताई, ये की आणि घे दूध. आलीस काय? दे दादा. होय दादा. नाही, आज जरा मला लवकर जायचं आहे ना, म्हणून कमी आणलेली. उद्या जास्ती आणली. हा, ठीक आहे. अगं नाही गो, आज मला ना सांच्याला लवकर जायचं आहे घरला. माझ्या चांगलं चांग तापलंय म्हणून. भाई हा. अगं चिंगे, आई कुठे गेली? बरं तू ये, आण कवऱ्या आणि घे दूध पटकन. हळू पोरी जरा. चिंगे, दूध सांडायचं नाही बरं का, नाहीतर आई म्हणाल हिरानं दूध कमी दिलं. सावकाश घेऊन जा बरं का. अगं हळू, दमानं पोरी. ऐकायचीच नाही. बया मावळायला लागलं, निघायला पाहिजे. अरे दादा थांब, अरे दादा आली मी. अरे दादा येतच होती त्या तितकेच तू दार बंद केलं. अरे मला घरला जायचं आहे. जाऊ दे की,
पालघरला ऐकलंय मला जावं लागेल असं करू नकस. अरे येतच होती ना तू पाहिलंस ना तितक्यात तू दार बंद केलं. अरे 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 तू मला नाही ओळखलं. मी माधवगडाची रे. इथं गडाखालीच गाव आहे ना माझं. अरे रोज तू गडावर येते दूध द्यायला. ओळखतेस की तू मला. मग थोडीशी दया दाखव. हा उघड की रे दार. नाही या बरं काय करू मी आता. आजी दादा अरे उरलेलं समजत तुला तिला मला जाऊ दे की थोडीशी दया दाखव. पुन्हा नाही उशीर करायची मी. मुद्दा पण नाही आली मी उशिरा. अरे इथेच होती ना तू पाहिलंस की जाऊ दे की मला. अरे माझं बाळ घरला ऐकलं आहे अशी सावलीसाठी निघून जाईल ना पुन्हा थकावी लागायचं मला. हा एवढीशी दया दाखव. दादा अरे माझं बाळ घरला ऐकलं आहे तापानं फडफडतंय. मला जायला लागल. हा मी जाते. अरे ढकलतोस वैर. काय करत असेल माझं लेकरू. तिथं गडावर एवढ्या दुधाच्या चवऱ्या केल्यात मी. मला तर व्याज भरली की दुधानं. कशी बाजू माझ्या लेकराला काय करू. कायदा महाराजांचा कायदा कडक कायदा. पण माझ्या लेकराला कुठून कळायचा रे कायदा. दादा दादा आवडतं पदर पसरते तुझ्या समोर पाया पडते तुझ्या मला. मला जाऊ दे. माझे लेकरू तापानं फडफडत होतं. तशीच सोडून आले मी त्याला घरला. आजीकडे दिलं होतं असं दुधात लपेटून माझं लेकरू. माझ्यामुळे इथं खोळंबा नको म्हणून आली मी दूध घेऊन. कोणीच माझ्यावर दया करत नाही. भूक लागली असेल काय करत असेल बोलता बी येत नाही. आजीला कळलं का त्याचं रडणं. नाही कळायचं नाही कळायचं. इथनं तर माझं गाव बी दिसत नाही. दादा दादा मला जाऊ दे. कशी बाजू माझ्या लेकराला. काय म्हणतोयस आई बाबांनी आणायची. अरे तिला समजायची काळजी नाही ना घेतायत म्हणूनच तिनं आई पाठवली समजांकडे. आणि तू असं बोलतोयस. अरे ही आईची विनंती आहे तुझ्या समोर. तुला उपकार होते तुझा मला जाऊ दे. महाराजांचा गड महाराजांची पंचायत महाराजांचा कायदा. देवा र देवा. हा पण काय बी म्हणा महाराजांनी समध्या गाववाल्यांना इथं गडावर यायची परवानगी दिली. समध्या गाववाल्यांना पोटा पाण्याला लावलं. आपल्या इथं समजा सामान येऊन विकायची परवानगी दिली. फक्त हे कडू कायदा केला. दिस उजाडला की गडाचा दरवाजा उघडला. आणि दिस मावळला की गडाचा दरवाजा बंद. सपशेल बंद. एक किटुकी आतनं बाहेर नाही किंवा बाहेर ना आत नाही. पण यो कायदा जीव व्याकुळ करतोय माझा. एका आईची अवस्था कशी करणार आहे ना.
हिरे असं खचून नाही चालायचं तुला. आईचं मन आहे तुझं. हा, आई भवानी आहे तुझ्या पाठीशी. हिरे गड उतरायला घे आता. म्हणजे होईल ते होईल पुढं. आई भवानी, आई भवानी मला मार्ग दाखव. मला खरंच नियम तोडायचा नाही आहे, पण माझं लेकरू, मी आई आहे त्याची. आईचं मन तुला कळलं. मला बळ दे आई भवानी. हिरे आई भवानी आहे तुझ्या पाठीशी. हिरे उठ. लेकरा, लेकरा मी आले. लेकरा प्रकार प्रस्तुत करना चाहती हूँ. ये मोह के बारे में. ये चट्टान में लिखा गया कविता है, यानी कि एक बीट में 5 शब्द. ये कविता कुछ इस प्रकार है. एक दिन जो शाम ने सोचा, बंसी प्यारी को सजाऊं जरा. एक दिन जो शाम ने सोचा, बंसी प्यारी को सजाऊं जरा. हर पल वो साथ वो मेरी, सूर्य वो मेरी, प्राण वो मेरी. हंस हिरण कुहू कोयल तारू वरण वान बालक सब को मोहे सूरीली बंसी, सूरीली बंसी, सूरीली बंसी. पल पल जो शाम आधर लागी हो रहे, पल पल जो शाम आधर लागी हो रहे. सूरीली बंसी, सूरीली बंसी, सूरीली बंसी. जाओ जाओ रे ढूंढ लाओ रे, जाओ जाओ रे ढूंढ लाओ रे. एक से एक सुंदर हो, सुंदर हो, सुंदर हो. जाओ जाओ रे ढूंढ लाओ रे. एक से एक सुंदर हो. सारे विश्व में सब ढूंढे हैं, सारे विश्व में सब ढूंढे हैं कान्हा के लिए सुंदर हो. सारे विश्व में सब ढूंढे हैं कान्हा के लिए सुंदर हो. बात फैली है हर जल में, बात फैली है हर जल में, समुद्र में, सरोवर में, नदियों में. कान्हा को चाहे सुंदर हो. तक 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 तक. कान्हा को चाहे सुंदर हो. तक 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 तक. कान्हा को चाहे सुंदर हो. एक मोती था तक तक, एक मोती था सबसे सुंदर मानसरोवर उसका घर. एक मोती था सबसे सुंदर मानसरोवर उसका घर. हिमालय की देवभूमि में जलमदी है एक सी. हिमालय की देवभूमि में जलमदी है एक सी. मोती ने सुना तक 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 तक. शाम चाहे है सुंदर हो, शाम चाहे है बांसुरी पर सुंदर हो. मोती ने सोचा तक 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 तक. बांसुरी संग शाम आधर मैं ही छूंगा, बांसुरी संग शाम आधर मैं ही छूंगा. आओ आओ रे मुझे ले जाओ रे, आओ आओ रे मुझे ले जाओ रे. शाम जो चाहे है मैं हूँ वो मोती. आओ आओ रे मुझे ले जाओ रे. शाम जो चाहे है मैं हूँ वो मोती. तक 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 तक. घर छोड़ोगे तक तक. हाँ मैं छोड़ूंगा तक तक. घर छोड़ोगे हाँ मैं छोड़ूंगा. पूरे छेदोगे हाँ मैं छेदूंगा. घर छोड़ोगे हाँ मैं छोड़ूंगा. पूरे छेदोगे हाँ मैं छेदूंगा. बांसुरी आधर मैं ही छूंगा, बांसुरी आधर मैं ही छूंगा. मोती निकला तक तक, मोती निकला पूरे छेदाया. माला पिरोया बांसुरी पर उसे सजाया, बांसुरी पर उसे सजाया. तक 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 तक. श्याम तो योगी तक तक, श्याम तो योगी नीर मोही हो. तक 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 तक. श्याम तो योगी नीर मोही हो. मोही मोही मैं, मोही मोही मैं. श्याम आधर लेके मैं प्यासो लट तू बासो. तक 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 तक.
फिर भी उदास। शाम दरअसल रोज में पाऊं मोह के कारण तक 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 तक, मोह के कारण लट लटक लटक जीऊं, लट लटक लटक जीऊं, तक 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 धा तक तक धा तक तक धा धा धा। आसो कुणी असो देवलेखना कधी पुन्हा टळला। मालकीनबाई, आमच्या मालकीनबाई गेल्या, कट्टा पुसायच्या कपड्याने गळा चावळला आणि आता बसले असतील वर, म्हणतील लक्ष्मीबाई या का म्हणते, कारण कामच तसं आहे माझं। लक्ष्मीबाई, मी मालकीनबाई आणि रावसाहेब मला लक्ष्मीबाई म्हणतात। हिरवी साडी सुद्धा काढून ठेवली असेल माझ्यासाठी, कसलं विचित्र आहे। रावसाहेब बघा बघा माझ्याकडे बघून कसं हसतोय, वेळीच समजतो मला। रावसाहेबांना असं वाटतं की त्यांची आवडी निवडी आणि आम्हा कामवाल्या बायकांची आवडी निवडी वेगळ्या असाव्यात। आता असं कसं जमणार? मालकीनबाई, माझ्यासाठी दुःख वाटून घेऊ नका, मी बी मालकीनीच्या स्टेटसची आहे। ते साड्यांचं म्हणताय, मालकीनबाईंनी त्या साड्या खरं त्यांच्याकडेच ठेवायला पाहिजे होत्या, मला आणि माझ्या बहिणीला आणि त्या आमच्या। आता तुम्हाला म्हणून सांगते, आम्ही रात्री नेसते का नाही साड्या त्या आमच्याच, आणि आता ही माझी आपल्यावरची साडी माझीच। झालं का नाही आम्ही तुमच्या स्टेटसचे काय? केलं का नाही काम तमाम? आता एकटं एकटं वाटत असेल वरती, मला पण नुसते एकटं वाटते, भीती पण वाटते, वाईटच बोला वाटते, पण प्रेमाचं सबुरीनं घेते। मालकीनबाई कसं आपल्या गाऊनला, मारलेल्या सेंटला, मुलांना आणि लवरला समजून घेतात, तसंच मी आणि माझी बहीण आम्हा एकमेकींना समजून घेतो। आता मी म्हणून हे तुम्हाला सांगते, मला कोण अडवणार आहे? धाडस कुणाचं आहे? कुणाचं धाडस? कामवाली असले म्हणून काय झालं? पण आता मी ताट होते आणि कामवाली जशी वागते तसं वागते की मी। इच्छा नसताना मार्केट वरीकडे बघून हसते, गाजे टाकायला खाली वागते, फरशा पुसते, भाजी चिरते, दाराला काढ लावून काय चाललंय ऐकते, दाराच्या रूपातनं काय चाललंय बघते। पण आता मी ताट होते, गळा चावळ आहे। खरं तर मालकीनबाईची दयाच येते मला, त्यांच्या गोऱ्या रंगाची, मऊ कातडीची, छोट्या छोट्या कानांची आणि छोट्या छोट्या मनगटांची किंवाच येते। तुम्हाला म्हणून सांगते, मालकीनबाई आमच्याकडे बघून फिरी फिरी हसायच्या, मासिकातले चित्र बघायच्या आणि आमच्याकडे बघून हसायच्या। आमच्या भारतीला मालकीनबाई खूप आवडायच्या। ती भारती आमची मालकीनबाईंना म्हणायची, मालकीनबाई तुम्ही त्या पार्टीत घातलेली साडी किती छान होती। आता आठवत असेल मालकीनबाईंना, एकटं वाटत असेल। इन्स्पेक्टर साहेब, मी मालकीनबाईच्या खुनांविषयी तुम्हाला काहीही बोलणार नाही, एक शब्दही सांगणार नाही। आम्ही आमचं काम चोख केलंय। त्या मालक लोकांनी आमच्या सावलीत तरी बघायला पाहिजे होतं, तर नाही, आम्ही निव्वळ अंधारात। ती बघा बघा कशी चालली आहे, हिरव्या साडीत, पश्चातापाने घोर पडते, भर दुपार, तरी हातात मोठी बॅटरी आणि तिच्या सोबत पोलीस चाललाय। हे काय, तिच्या जवळून हशी देणारा पण चाललाय, आणि तो काही तोडजोड बोलत नाही माझ्यासारखं तिच्या कानात। भारती भारती सोड बघू माझ्या कमरेचा हात, दूर हो, माझ्याजवळ फाशी देणारा आलाय, समजवतोय मला। बघा बघा पहिल्यांदाच तो स्वतःच्या पोशाखात खाटीक दिसतोय, त्याच्या मागोमाग सगळे हॉटेलातील नोकर, कामवाल्या बाया,
धोबिनी आणि इंद्रावरचे प्रतिनिधी देखील दिसत आहेत तिथं स्वर्गातले. सगळ्यांच्या हातात झेंडे पताका, डोक्यावरती मुकुट, रामनामाचा जप करतायत सगळे. आणि तिथं भटकेपणा नाही, सगळं सुंदर आहे. भारती भारती हो बाजूला. फाशी देणारा माझ्या जवळ आलाय, मला समजावतोय, मला बुद्धमनासारखं होतंय. मी फिकट निस्तेज मरायला चाललेली. सगळीकडे माझा जय जयकार होतोय. किती फुलं होती माझ्या अंगावर, किती लोक आली होती मला पोचवायला. भारती भारती कुठे माझी भारती? मालकीनबाई काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. थोडक्यात या नाटकाचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो मी की एक कॅरेक्टर असं दिनू नावाचं कॅरेक्टर आहे. ते एक सज्जन आणि साधा असा नेहमीप्रमाणे आपला कॉमन मॅन आहे आणि त्याच्यामध्ये काही कारणामुळे एक ड्युअल पर्सनॅलिटी निर्माण होती आणि त्यामध्ये तो कसा अडकत जातो आणि कसं त्यातनं त्याचे काही विनोद प्रसंग निर्माण होतात ते त्यामध्ये आपण विनू एक त्याचा भाऊ आहे. हा दिनू आहे, दिनूचं कॅरेक्टर आहे. अरे विनू, अरे असं काहीतरी होतं की अशी एखादी लाट घुसळते मनात. हो अरे मी माझा हात नाही रे. क्षणात मी सज्जन दिनू असतो, एकदम नाकासमोर चालणारा. इकडे नजर तिकडे नजर, तिच्यावर डोळा तिच्यावर डोळा, अगदी नाकासमोर स्ट्रेट. असं काहीतरी होतं क्षणात. अरे मी पार स्वतःला विसरून जातो. नको ते विचार माझ्या मनात येतात. मी तुझ्यासारख्याच्या स्वप्नात देखील येणार नाहीत असे चित्र विचित्र घाणेरडे घाणेरडे आचकट विचकट विचार माझ्या मनात घुंगावू लागतात. कानात कानात चित्र विचित्र आवाज येतात रे. अरे अरे हेच ते चित्र विचित्र आवाज मला नको नको त्या गोष्टी करायला लावतात. सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री सुद्धा. काय सांगू विनू, अरे मला या सर्व बंधनांचा अति वीट आलेला आहे. हो अरे ही नैतिक बंधनं, ही सामाजिक बंधनं, अरे ही सगळी बंधनं मला खायला उठलेत रे. हो ही बंधनं, हे सर्व रूल्स, हे रेग्युलेशन सगळे तोडून टाकणार आहे, मोडून टाकणार आहे. त्या माझ्या मॅनेजरला सांगणार आहे, आज मी तुझे बंधनं तुझे रूल्स काही ऐकणार नाही. चालता हो. अरे अरे या अख्ख्या आयुष्यात मी माझं काय केलं आहे सांग. अरे अख्खं आयुष्य मी या टिचभर वाढत काढलं रे. या टिचभर बायको बरोबर. टिचभर नाही रे, ती चांगली विधभर आहे. कधी महाबळेश्वर माथेरानला गेलो नाही, कधी दिल्ली आग्रा मथुरा पाहिलं नाही. अरे रम्मीचे साधे दोन डाव मला कधी मोकळेपणाने टाकता आले नाही. कालोखात बसून एकट्यानंच आईस्क्रीम खाल्ली आणि फॅमिली रूम मध्ये बसून एकट्यानं सिनेमे पाहिले रे. कॉर्नर रूमला कॉर्नर सीटला सुरूच्या किनाऱ्यावर निळाभोर आकाशाखाली इंद्रधनुष्याच्या रंगाचे कपडे घालून कित्येक जोडपी अंगावर कपडे नसल्यासारखी वाटत होती. पण मी हातावर हात फाशी अख्ख्या रात्री त्या रात्री दुःखानं मिळत होतो रे आणि अश्रू ढाळत होतो. बघ ते घड्याळ बघ माझ्याकडे कसं दात डिस्काउंट पाहताय. सारे दिवस सारा रात्र माझ्या हुकूमत जात होत आहे. बघ विनू बघ. 9 वाजले चला ऑफिसला, 5 वाजले चला घरी, 10 वाजले चला जेवायला. आमखोरा बेशरम सारखं टिकटॉक करावं लागलं. थांब तुझा काट्याने काटाच काढतो. कुठे गेले
विनू, अरे अरे घड्याळ फोडलंस तू. मीना तुला सोडणार गेला तू. मीना अगं मी नाही तो अरे आज काय तुला माहित आहे का? अरे नेहमीप्रमाणे मी 3 चपात्या आणि थोडा गुळ माझ्या ऑफिसला गेलो, म्हणजे बँकेत रे. तुला तर माहितीये मला गुळ किती आवडतो ते. हो, आणि मी बॅगेतनं चपात्या काढतोय तर समोर काय, हो माझी नजर तिजोरीवर. मी तिजोरीचा दरवाजा असा उघडा, आणि 500च्या बंडलात लपेटलेले 1,00,000 रुपये मला दिसले. हो, मी त्यांच्याकडे ते माझ्याकडे बघत होते. अरे माझा हात कधी त्या 1,00,000 रुपयामध्ये गेला आणि कधी मी त्या नोटा बॅगेत ठेवल्या काही कळलं नाही. मग मात्र मी घाबरलो. अरे माझ्या 1 दिनू नव्हता, 2 दिनू होते. 1 दिनू म्हणाला, चोरी करतोस, ठेव त्या नोटा परत. दूसरा दिनू म्हणाला, यही वक्त है, ले बेटा ले. अभी नहीं तो कभी नहीं, ले. होय नाही करण्याच्या. अरे मला कळलं नाही मी कधी त्या नोटा बॅगेत ठेवल्या आणि बापरे. अरे तेव्हा मी त्या नोटा पटकन तिजोरीत ठेवल्या, तिजोरीचा दरवाजा बंद केला आणि तिथनं धूम तुटली रे. तोंडचं पाणी कळालं रे. तोंडचं पाणी रत्ना पाणी देते ना. नाही, आवाज ओळखणार नाही असं नाही, पण मी आपलं नाव सांगितलं. पडले होते. हो, हल्ली जरा लवकरच झोप. उगाच विचार करत बसण्यापेक्षा मला झोपणं ते जास्त आता सेफ वाटतं. मीनू कशी झोपली? एरवी मला 12 वाजेपर्यंत जागवायची, आता बरी झोपली. कशी आहे ती? अच्छा. आशिष, तू मला मीनू किती सुखात आहे तुला माझी ताडी मात्र देखील आठवण येत नाही हे सांगण्यासाठी फोन केलायस का? नाही, मी कुठे रागवले? मी नाही रागवले. अरे तुझ्या बोलण्यातूनच तसा मला वास आला. एवढंच बोलतेय मी बरी म्हणजे मी आहे. आवाज थकल्यासारखा वाटतोय. तो थकलाच आहे का हा प्रश्न तू मला विचारतोस आशिष? अरे मी उगाच सुखी वगैरे असल्याचं नाटक करणारच नाही, कारण मी अजून त्या परिस्थितीपर्यंत पोहोचलीच नाही. अजूनही मी माझे सगळे जखमा ताजे भळा वाहत आहे. आणि मी बोलून तुला कशाला विचारू की बाबा तू कसा आहेस म्हणून? तू सुखात राहावं म्हणून तर ते बाजूला झाले ना. आता फक्त मीनूला तुझ्याकडे ठेवण्याचे खूळ डोक्यातनं काढून टाक आणि मीनूला माझ्याकडे घेऊन टाक. स्वतंत्र हो आशिष, मुक्त हो. मी अपडेट यार. फक्त मला माझी मीनू घेऊन टाक, एवढंच. हो, अरे हो माहिती, हे कसं विसरेल मी? मीनू आपल्या दोघांची एवढ्या एकाच गोष्टीवर आपलं एकमत होतं. पण कसं आहे ना आशिष, आता तुला गीता नावाचं नवीन खेळणं मिळालंय, पण माझ्याकडे काय आहे? मी एकटी आहे. हो, आई बाबा बहीण ते आहेत माझ्यासोबत. त्या अर्थानं मी एकटी नाहीये. पण जो संसार गेले 3 वर्ष मी प्रामाणिकपणे केलाय त्याचे रिटर्न्स मला दे. मी काय दिलं तुला? अरे तुला मुक्त नाही का केलं? मी तुला स्वतंत्र नाही का केलं? त्याबद्दल मला पोडगी नको. मी फक्त माझं पोटचं गोळा मागतेय. माझी मीनू मला देऊन टाक बस. आशिष प्लीज. आशिष नाही, आशिष प्लीज यार, नको, बंद कर. काय तुला माझी आठवण येते तर रात्री पेंचिंग होतोस?
आमच्या दोघींचा सांभाळ केला, मला मोठं केलं. तिचा संबंध काय? अरे तूच नाही का तिचा आणि तुझ्या सो कॉल्ड प्रेयसीचा बराबरी करायचास, म्हणून म्हणलं तुला लक्षात करून द्यावं. काय? नाही आशिष, मी तुझ्याकडे परत येणार नाहीये. का काय का? नाही आशिष नाही. तू ऐक आशिष, ऐकून घे. मला सांग, या 15 दिवसात मी तुझी कोण होते आणि मी ते घरी परतावा अशी कोणती परिस्थिती तुझ्यावर निर्माण झाली आहे? सांग ना. या 15 दिवसात मी कुमारिका होते का विवाहित असून देखील तुझ्याकडे राहत नसल्यामुळे मी अविवाहित होते? घटस्फोट झाला नाही त्यामुळे विधवाही नव्हते आणि घटस्फोट नाही झाला त्यामुळे एक विवाहित स्त्री देखील नव्हते. आशिष, आता काही झालं तरी मी तुझ्याकडे येणार नाहीये. आशिष, आशिष, नको नको सांगू काही, मला नाही ऐकायचं. आधीच्या आठवणी नको काढू. अरे जेव्हा मी तुझ्या छातीला माझे डोके ठेवायचे ना, तेव्हा मला माझी सगळी सुख माझ्या उशाखाली आहेत असं वाटायचे. माझं सगळं जगच तू आहे असं मला वाटायचं. पण तू हरामखोर निघालास आशिष, तू हरामखोर निघालास. अरे जेवणात जशी माणसाला भाजीची चटणीची चव बदलावी वाटते तशी तुला शरीराची चव का बदलावीशी वाटली? आम्हाला स्त्रियांना वाटत नाही का रे कधी चव बदलावीशी? आशिष, तुला माझ्या बुद्धी सौंदर्याचा, माझ्या शिक्षणाचा, माझ्या सामाजिक क्षेत्रात असलेल्या व्यवस्थापनेचा कधीच आवडली नाही का रे? आणि मग तू का गेला तिच्याकडे? आणि आता ती परत गेल्यामुळे तू मला परत बोलतोयस. अरे या गोष्टीमुळे तर खूप मोठी चांगली गोष्ट घडली. ती तुझ्या आयुष्यात आली त्यामुळे मला तुझं खरं रूप कळालं आणि आता ती गेल्यामुळे तुला देखील तुझ्या मनाचं खरं रूप कळेल आशिष. नाही, मी तुझ्याकडे येणार नाही आशिष, अजिबात नाही. तुझी काय इच्छा आहे? मी तुझ्याकडे परत यावं आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तू अजून ऑफिसवरून घरी का नाही यायला यासाठी दरवाजाकडे डोळे असल्यावर तुझी वाट बघावी. तुला यायला 5-10 मिनिटं उशीर झाला तरी माझं काहीच गडबड आहे. काळजी तू कुठे गेला, काय करत अशी? आणि तुझ्यासाठी मी रोज सुंदर दिसावी, तू सारखं पार्लरला जाऊन फेशियल करणं हे तुझ्या मनात आहे का? असं काही होणार आशिष, मी तुझं ऐकणारी नाहीये. नाही आशिष, मी तुझ्या धमकीला घाबरत नाही, कळलं का? कसं नुसत्या धमकी घेऊ नको. आई, आशिष बघ ना काय म्हणतो. तू मिनूला मारून टाकतोय. आशिष नाही, तू मिनूला काय नाही करणार. मिनू घाबरू नको. मी तुझ्याकडे घेईन, मी तुला बोलवेल माझ्याकडे. तू घाबरू नको. तू तुला मारतोय का? मिनू चिमटा टाकतोय तुझी. तू घाबरू नको. मी त्याला कोण टाकायचंय मिनू. तू नको घाबरू. आई आता तू तुला मारतोय का? आई अगं आई, आवाज बंद झाला. आई आवाज बंद झाला. ओ दादा, घ्या योगी गजरा, घ्या योगी गजरा. ओ ताई, घ्या योगी गजरा, घ्या योगी गजरा. या म्या मंजू. काय म्हणता? मी काय बी शिकलेले नाही, पण हा मला लय मोठं व्हायचं आहे. काय? मला फ्लोरिस्टाच्या शॉपामधल्या बाईला धुयाचं आहे. मला फ्लोरिस्टाच्या शॉपामधल्या बाईला धुयाचं आहे. काचेच्या भाग उभं राहून तिथली फुलाई कायची. मला फ्लोरिस्टाच्या शॉपामधल्या बाईला धुयाचं आहे. पण आमचं असलं थटकं पायद्यावाली होतं आणि फ्लोरिस्टाच्या शॉपात चाकरी कशी करायची? तिथल्या पोरी कशा खिसखिस मंजूर बोलत्यात. तिथल्या पोरी कशा मंजूर बोलत्यात. चकपक दिसत्यात. चकपक दिसत्यात. मला फ्लोरिस्टाच्या शॉपामधल्या बाईला धुयाचं आहे. काल रात्री
शिकवलं, पण इतका रागावला की बस. असं काय मास्तर साहेब? गधडी काय, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवेन चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, गटात घालता शास्त्र. तुझं मशनात गेलाय ज्ञान. तुझं तोंडातच घालीन शान. शान तुझा उतरेन समजा मास. तो मग येशील गुंडावलाच, माझी चाटत येशील कुठं. म्या म्हणून काय आज इकडं कुठं. आज पसरून मागशील भीक. म्या म्हणून ऐ आधी सुरू बोलायला शिक, मग उडवून हात करून धरायला वाट. चल बाहेर मुकाट. उगा वाळवाळ करतोय किडा. तुला शिकवेन चांगलंच धडा. तुझा घ मला पैसेचा घेतोय किडा. तुला शिकवेन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, how sweet lovely shining beauty. हाय समदे धरत्याल मंजूच पाय. उद्रवाणी घोळत होता तड पोराचा दारात तरुण. हाय मंजू. हाय दिलीप. हाय मंजू. हाय दिलीप. मंजू बॅन, how do you do? Come, go hanging garden. Oh, I beg your pardon. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देत्याल मोत्याच्या गुडी, कुणी घालतील फुलांचा तळा. तुला शिकवेन चांगलाच धडा. मग कुठूनचा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटक्यात माझ्या पायात पडल. म्हणाल राणी तुझ्यावर झालो फिदा. त्या खूबसूरती कैसी अदा. माग काय हवं ते माग. प्यारी आमच्यावर धरू नकोस राग. म्या भद्रकाव बोलले, मनाची गाठ हळूच खोल. गालावर चढेल लाजेची लागी, नजर जाईल अद्गर घरी. आणि म्हणाल त्याला हे काय असं लोकात उगाच होईल असं. कोंबडा करतर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का घरियाची हाव. हिऱ्याच्या कंकणाला सुतईचा तोडा, आणि गटाराच्या पाण्यात सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथापासून तगडक 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 तगडक. म्हणाल म्हणजे कसं की कर, पण हो ग माझी सून. दरबारी धरत्यात मुठीत ना म्हणत्यात राजाचा मान तरी राग. अगं राजाचा मान तरी राग. तोरणा बांधायला रांगोळ्या काढा. त्या अशोकाला शिकवेन चांगलाच धडा. म्हणजे म्हणेल महाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्यात ठोका. शिष्याचा रस्त्याच्या कानात मदान लखलख कसरून गर्दनच छाटा. महाराज मास्तरला ओढ्याच्या शेपटाला जोडा, फाटून काढून चपकाला फोडा. महाराज म्हणत्यात भले हिंसा, धाडून याला घोडस्वर. तगडक 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 तगडक. जेव्हा राजाचा शिपाई घरच्या तुला म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय लोळशील कसा रडत राहशील ढसा ढसा. तुझं ते पस्कन अंगावर येणं. आता भोगत राहा तुझ्या कर्माची फळ. तुझ्या चुरुचुरूची भेला कायमचा काळ. महाराज म्हणत्या ह्याची गर्दन तोडा. दम 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 या. म्या म्हणे महाराज जाऊ दे, गरीबाला सोडा. तू म्हणशील म्हणजे तुम्ही आलो तुला शरण. म्या म्हणाल शरण आलेला देऊ नाही मरण. थोडं मला घाईत आहे मी. एका घरी सुपारी घ्यायला जायची मला कामाची. अहो आपल्या कसं एकदम पंक्चुअल असतंय बघा. ठरली वेळ म्हणजे ठरली, दिली म्हणजे दिली. एकदा दिलेल्या वेळेमध्ये आपण जातो, जायलाच पाहिजे. आपण कसं एकदम पंक्चुअल. आपण काय आधी कामवाली नाही, समजे क्या. आपण क्या है एकदम 5 स्टार. अरे काय राव तुम्ही पुढं काय 5 स्टार माहित नाही तुम्हाला. 5 स्टार म्हणजे पंचतारांकित म्हणजे माझ्यासारखी 5 स्टार कामवाली. चालू बायका हाताने थोडं मांडी धुते. आणि म्या जिथल्या घरची सुपारी घेते जिथं डिश वॉशर असत.
डिशवॉशर म्हणजे भांडी घासायचं यंत्र. काय म्हणाल? अहो डिशवॉशर असल्यावर माझी काय गरज आहे? राव पुढं तुम्ही. अहो ते डिशवॉशर भांडी घासून थोडं थाक करताय, पण आपल्याला कसं आहे, हा पसरलेला तुमचा भांडवळा अहो एकत्र कोण करायचा आणि तो मशीन मध्ये कोण घालायचा ते काम करते म्या. झाले की नाही मी 5 स्टार. कपडे धुवायचं म्हणता बरोबर आहे. वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही काम करते. वॉशिंग मशीन मध्ये कपडे नुसते घातले की सुकतात. पण हे तुमचे पसरलेले कपडे एकत्र करणार कोण? ते कपडे गोळा करायचे, मशीनला घालायचे, सुकवायचे. गोळा करायचे, मशीनला घालायचे, सुकवायचे. हाय का नाही? हो ह्या पैकेवाल्या बायका लयच खुळ्या. खुळ्या म्हणजे काय? लय येड्या तो येड्या. आता ते कसं सांगते बघा. नाश्त्याच्या डिश घेते, टीव्ही पुढे बसून खाते आणि प्लेटा कुठं इथंच. चहा कॉफीच्या बशा घेते, बालकीत गप्पा मारत कॉफी पिते. त्या कपशा कुठं तिथं झकापका पट्टा करते. मैत्रिणी बरोबर फिरायला जाते आणि रात्री सगळे कपडे बेडवर टाकतात. मग ते कोणी गोळा करायचे? म्या. मग आहे का नाही मी 5 स्टार कमवाली? मग झाडलोटीचं विचारता दमा अशा घरी मी सुपारी घेते जिथं व्हॅक्यूम क्लीनर असल. व्हॅक्यूम क्लीनर काय कामच. अहो माझं काम म्हणजे ते नुसतं गरा फिरते. पण मला ते मशीन घेऊन गरा या कोणाड्यातून त्या कोणाड्यात कचरा करावा लागतोय. हो मग आहे का नाही मी 5 स्टार? बघायचं मिनिट आहे. भांडी झाडू फरशी. जुन्या भांड्याचं म्हणला तर भांड्याचे 1500, धुण्याचे 1500, लॉन्ड्रीत कपडे टाकायचे आणायचे 500 आणि झाडलोटीचे म्हणाल तर 1500. झाले का नाही 5000? अहो 5000चा आकडा म्हटल्यावर झालं काय तुम्हाला? अजून काहीच ऐकलं नाही तुम्ही माझं पुढं. मी कशी येळगली ती येळेत येते आणि येळेत जाते. ती काही 11 नंबरच्या बसती गावा. मी येते 2 व्हीलरवर ऍक्टिवा. त्या ऍक्टिवाला पेट्रोल लागते, त्याला रिचार्ज करावं लागते. परत माझा टॉक टाइम म्हणजे किती झालं? 6000चं झालं. आता हे 6000 ज्याच्या घरी मिळतील त्या घरची कामाची सुपारी घेतलीच नाही तर बसा तुमचं काम आणि तुमचं झंझट. अहो आमचा एक मोठा पॉइंट आहे माहिती का तुम्हाला? तुमच्या घरात माणसं किती? समजा तुम्ही 4 माणसं आहेत. 6000ला 30 ने भागा आले किती? 217. 217ला 4 ने भागा आले किती? 53. हो 53 म्हणजे राऊंड फिगर करावं 55. नाही 50 नाही. 3 ते उतरणार नाही. 55 म्हणजे तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला तर ते डोई दर 55 रुपये लागले. सुट्ट्या वर्षात असतात 16-17. काहीच नाही. 16-17 म्हणजे काय? त्यात रजेच्या दिवशी जर तुम्ही बोलवला तर मला ओव्हर टाइम लागतो बरं का? माझ्या हक्काने लावला असतो. तुम्ही बोलवता मला ओव्हर टाइम लागतोच तुम्हाला. त्या
त्यांचे सुद्धा पैसे घ्यावं लागतात. आता मला तर नाही ऍक्टिव्हा बंद पडली म्हणून तुमच्याशी बोलायला एवढा वेळ मिळाला. माझ्याकडे काय वेळ नाही बरं का. लय कंटाळा आलाय ह्या ऍक्टिव्हाचा. आता मी 4 चाकी गाडी घेणार आहे. शी काय म्हणता हो तुम्हाला 2 व्हीलर वर आली आमची बाई ऍक्टिव्हावर येते म्हणून सांगायला कसं वाटतंय. मग आता 4 चाकी गाडीवर आली एसी मध्ये तर कसलं लय भारी वाटलं. आमची बाई 4 चाकी एसीच्या गाडीतून कामाला येते. परफेक्ट कामात येते. हे काय तिची चुकत नाही. बघा कोणाला वाटतो हा बाई आले आले हो धमकाडा ऍक्टिव्हावरच आहे. नाही टप्पा टप्पा काय मारत नाही मी. या लागली ठेवा ठेवा येते 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 येते. अहो ऍक्टिव्हा अलका बोल. अहो पिक्चर मध्ये रडती तशी ती कामाला सुद्धा रडती हो. जरा कुठं थांबलं की लगे बाईचा फोन. काय सांग हे पिक्चर वाले पुढचे पाऊल वाले वहिनी वाले हे समजे जाते शूटिंगला आणि कॉल करून बोलून घेतात आम्हाला. हाय का नाही मी 5 स्टार बरोबर आहे का नाही. आलाच परत आले आले हो बाई आले आले निघाले निघाले थांबा थांबा आले आले. अच्छा कार्तिकी एकादशी आहे हो. केतकी पंढरपूरला निघाली आहे म्हणे पण मध्येच तिचं काहीतरी बिनसलंय. आता काय बिनसले ऐकूया तिच्याच तोंडून. भारूड सादर करीत आहे केतकी नीला.
नको बाई. अहो इथं आता असलं कोण विकत घेत नाही. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईन शॉपिंग, विंडो शॉपिंग. अहो दादा असं का करता हो? आमच्या गरीबाच्या पोटावर का पाय देता? तुमचं ऑनलाईन काय चांगलं असतं? बंद भंगार माल असते. ते एकदा कुरिअरवाला येऊन देत आहे आणि हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, फोटो खोट चांगलं नाही. ते कुरिअर 10 वेळा घरी येतो, 10 वेळा बोलत जातो आणि ते सामान त्यातच पडतंय. हे पण खरं आमच्या गरीबाचं बघा माल किती खणखणीत आहे. ठीक आहे ठीक आहे. काय नाही बागडीमध्ये आम्ही सगळे देतो दादा गरीबाला. बघा बघा प्रयत्न करा. कोण घेतंय का बघा बरं इथं. आता बघा प्रयत्न तर करा. चला सुया घ्या, दीप घ्या, गजगा घ्या ग माय. ए माय घे ग माय घे. ए माझ्या रामायची आई, माझ्या श्याम्याची आई, वाढ ग माय वाढ. ए श्याम्याची आई, ए श्याम्याची आई, वाढ ग माय वाढ. कंगवा घे, गाळण घे, दृष्टीचा मणी घे, बक्कल घे, बक्कल थांबा, आंधळीला आरसा घे, टकलीला कंगवा घे, चाची गाळण घे, घे ग माय घे. अरे बाई माझं लेकरू 2 दिवस झाले उपाशी आहे. काय तर वाढ ग माय. ए श्याम्याचे वाढ ग. गपरे मुडद्यासारखे किरी 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 करते भेडा. बापाच्या गुणावर गेले मुलगा. गपरे मुडद्या. ए श्याम्याचे वाढ ग. 2 दिवस झाले माझं लेकरू रडतंय ग. ए वाढ ग बाय, वाढ ग माय. वाढती दिवाळीचे सण झाले. उरलेला लाडू, चिवडा, करंजी काय तर वाढ ग माय. पैसा पाणी मागत नाही. उरलेलं सोडलेलं द्या मला. हे बघा माझं खुडखुड आहे, गाणी आहे, फणी आहे, वची फणी आहे, दृष्टीचं माळ आहे. आजकालचं जमानू बक्कल आहे, दृष्टीचं मळी आहे. आणि बघा कानात कानातलं गळ्यातलं ते छान छान सोन्याचं लप 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 चमकतं. ते बाय वाढ श्यामेची आई, ते रामाची वाडी तुला माझ्यासारखं गुणगुंड होईल ग. वाढ माय गुणगुंड होईल ग. माय गुणगुंड होईल ग. पहिल्या तुला गुणगुंड होईल ग. गुरगुंडा हा गुरगुंडा माझ्या काळ्या विठासारखा तुला गडवाड गुडून होईल. गडवाड गुरगुंडा होईल. काळ्या विठा, काळ्या विठा हो बाई दिवसात बॅटरी लावून बघितलं तरी तुम्हाला फक्त त्याचे कान, नाक, डोळे चमकते. एवढं दिसतं बरं एवढा काळा काळा आमचा गुरगुंडा. बाई तुला गुरगुंड होईल ग. बाई तुला गुरगुंड होईल ग. बाई तुला, बाई तुला, बाई तुला गुरगुंड होईल ग. काय गुरगुंड आवडलं माझं? गुरगुंडा झाला शंकराला, शंकराची राणी पार्वतीला. श्री गणेश उद्रासी आला, सर्वप्रथम पूजिते मी दयाला. अनादि सत्त नवलाई झाले, सारे भक्त पूजले. सौभाग्याचे कुंकू भाळी लाविले, सद्भक्त तयासी नमस्कार झाले. काय हे सौभाग्याचे कुंकू, हे सौभाग्याचं प्रतीक म्हणजे हे कुंकू. एवढं कुंकू लावायचं महत्व म्हणजे काय? ह्याचं महत्व आहे का तुम्ही? आधीच्या बायका रुपयाच्या नाण्या एवढं मोठं कुंकू लावत होते. हे कुंकू लावत असताना सीताबाई वनवास होत्या. त्याच वेळी हनुमंतराय त्यांच्या समोर आले आणि विचारले, सीताबाई त्या कुंकवाचं महत्व काय? तर ऐका त्या कुंकवाचं महत्व म्हणजे माईनी हनुमंतराला सांगितले, हे हनुमंतराया ज्या महिलेच्या कपाळावरती मोठं कुंकू असतं आणि अंगामध्ये शेंदूर असतं त्याच्या मालकाचं आयुष्य हे वाढलेलं असतं. तर हनुमंतराय म्हणाले, तर असं आहे तर ठीक आहे, मी सुद्धा माझ्या मालकाचं आयुष्य वाढण्यासाठी मी संपूर्ण अंगवर शेंदूर आणि कुंकू फासून घेतो. म्हणून असं म्हणून नॉर्थरायने अंगावर शेंदूर आणि कुंकू फासून घेतले. तेव्हापासून नॉर्थराय लाले लाल झाले. पहिलं तुला गुरगुंड होईल ग, पहिलं तुला गुरगुंड होईल ग, पहिलं तुला गुरगुंड होईल ग. आणि बघा आता गणपती आणि देवीचे दसरा सण झाला. मी असं
चाळी आता मला सुया घ्या घ्या ग बाई. तर मी दारावर थांबले आणि मी गणपतीची आरती म्हणतात पण नाही तर गणपती संबंध आराधना घेऊन काय का म्हणजे वहिनी साहेब म्हणे आता लाव का ते मोबाईलवरती आरती लाव गणपतीची. हो साधं गणपतीची आरती सुद्धा तुम्हाला येत नाही त्या मुलांना तुम्ही काय संस्कार घडवणार नाही. आम्हाला कुठं वेळ आहे वेळेच्या भावाखाली सगळंच त्या हे धुवून निघतो काही नाही लावलं कॅसेट काही मोबाईल लावलं आणि ते गाणं अहो गणपतीच्या आरती पुस्तक मिळतो 5 मिनिटे वेळ काढा गणपतीची आरती म्हणा तुम्ही म्हणा मग तुमची मुलं पण म्हणतात काही नाही मोबाईल लावून कटकट करतात गणपतीचं आरती नाही काय नाही अहो संध्याकाळच्या वेळेला दिव्या लावण्याच्या वेळेला शुभम करीत नाही सकाळच्या वेळेला बरोबरच्या नाही काही नाही सगळं जमाना बरोबर ह्या मोबाईलमुळे वेळ केलं सगळ्यांना काय नाही घरी कोणी मला कोणाची दादात नाही अरे हा कसा म्हणायचं मोबाईल दाबायचा काही नाही कोणाची पण खंत करत नाही आलेल्या विचारत नाही का आहे आणि त्याच्यापुढे सांगते छोटं बाळ असतं लहान वर्षाचं आणि आई सगळं छान करते पिलू पिलू कुठलं पिलू आलं मी मांजरीचं पिलू आलं कोंबडीचं पिलू आलं अहो त्या मुलाचं बाळाचं नाव घ्या हो तर काय ते छान म्हणा पिलू 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 कुठल्याचं अर्थ काय सगळ्याच त्याला पिलू 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 आणि त्या लहान बाळाला दूध घास बसवतो अंगाईचं गीत नाही घास तुझा घास माझा घास गाऊचं घास चिवचं घास काही नाही ते मोबाईल त्याच्यासोबत धरायचं आणि त्याला कोंबड ते मोबाईल त्याच्यासमोर धरायचं कोंबड काय जमाना आहे काय आहे असं काही नाही बाळाला गाणं शिकवा पर्वत शिकवा स्तोत्र शिकवा तुमचीच बाळ आहे तुम्ही संस्कार त्याच्यावर घडवायला पाहिजे असं कसं अर्थ जमानाला समोर एक भारूड सादर करणार महाराष्ट्र संतांची पुण्यभूमी शूरवीरांची कर्मभूमी. त्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले मी म्हणत नाही अनेक संत आहेत आपल्या कशाच्या रूपात आहे ग्रंथाच्या रूपात अभंग गवळण भारूड जे रचून ठेवलेले त्यामुळे आज आपण आनंदात त्याचा घेऊ शकतो व्याख्यान ऐकू शकतो प्रवचन करू शकतो कीर्तन करू शकतो भारूड करू शकतो. तर संत एकनाथ आपल्या महाराष्ट्रात अनेक संत आहेत ना त्यापैकी रामदासांनी आपल्या 9 कोटीचा नारायण घरदारात तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले का तर शिवाजी महाराजांना युवा पिढीला स्वराज्य स्थापनेसाठी पाठवायचं होतं. असे समाज प्रबोधनाचे महान कार्य करणारे अनेक संतांपैकी संत एकनाथ महाराज अनेक भारुडे रचले त्यातलाच एक मी भारूड सादर करणार आहे. तर हे भारूड आहे कार्तिक एकादशीचं. तर मी वारीला निघाले तर तुम्ही सगळेजण माझ्यावर साथ देणार येणार का वारीला? तुम्ही आला तर मला पाठिंबा मिळेल हो. मला पण इच्छा नाही जायची पण माझ्या शेजारीने या शेजारीने मला मागं लागले चला हो चला हो. आता तिला कसं नको म्हणून म्हणते या या शेजारी या शेजारी मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला नेलं बया. हो पंढरीची वाट लई अवघड मंडळी माहिती आहे ना तुम्हाला पंढरीची वारी लई अवघड. चालता चालता पायाला फोड आणि झाली जीवाची तगमग. अहो एसीच्या कारमध्ये जायला किती छान वाटतंय ना की शेजारी ऐकतच नाही चला चला. आणि आता आपल्या एका सखीनं कसं म्हणतो आपण आपल्या मनातलं सांगू शकतो पण पोटातलं सांगू शकत नाही ना. त्या मागच्या काही म्हणतात हो सांगा म्हणून पोटातलं हो की नाही ना काही तर सांगते बरं का. कारण माझं घडलेला संसार आहे घरात 3-3 सुना आहेत हो आणि एक कोली भरून शेतातलं धान्य आलेलं आहे आणि कपाटवर साड्या आहेत. साड्या म्हणजे स्त्रियांचं आवडतं कपाटभर साड्या आहेत दागदागिने का विचारूच नका. अशा प्रकारे ते सगळं त्या सुनेवर कसं सोडून जाऊ कसं विश्वास ठेवू. त्या तिघी तर माहेरी पाठवलं तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणी तर पाहिजे ना. ते काम पुरुषांना जमत नाही फक्त स्त्रियांना जमतं म्हणून म्हणते का या शेजारी ना या शेजारी ना
सोनं आणि माळ घाला. त्या सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणे मा. आता काय माहित नाही मला. घाला घाला आपले केले घातले आणि हातात टाळ म्हणे. टाळ कशाला? छान पाटल्या दिलवर छान दिसतात, बोटात अंगठ्या दिसतात. आणि आजकालचा जमाना कसं आहे, व्हॉट्सअप मोबाईल ह्याच्यावरच आहे ना. टाळ घेऊन काय करू म्हणून म्हणते मला पंढरीला नेलं गवया, मला पंढरीला नेलं गवया, मला पंढरीला नेलं गवया. हो पंढरीची वाट धरीला उपास, पंढरीची वाट धरीला उपास. नाही घेतला मी घास, नाही घेतला मी घास. नुसती जीवाची तगमग हो. कोण काय ऐकतं का आपल्याला? आणि कशाला उपास करायचं? मला तर उपास अजिबात आवडत नाही. मी एकादशी करत नाही, महाशिवरात्र करत नाही, गुरुवार सोमवार भावाचा उपास अमुक काही करत नाही. फक्त मला काळजी लागते की मला काही कामच नाही. 3 सुना आहे तो. सकाळी कधी नाश्ता मिळतो, 7च्या आत मला भरपूर नाश्ता लागतो आणि 12 वाजले की सुने सांगतात आई साहेब चला जेवायला. उठले मी तेच वाट बघत असते. आणि तुमच्यासारखं मला एक पोळी भाजी चालत नाही बरं का. काय तुमच्यासारखं तुम्ही एक पोळी भाजी खाऊन उठाल, मला तसं चालत नाही. मला ताट भरून लागते. मीठ चटणी कोशिंबीर लिंबू लोणचं पापड आणि रोज एक गोड पदार्थ लागते. हो की नाही? तुम्हाला लागतंय पण तुम्ही सांगत नाही ना. लागतं ना तुम्हाला पण का नाही? मला तर लागतं. तर असं खायचं मला सवय आणि उपास कधी करू म्हणून म्हणते मला पंढरीला नेलं गवया, मला पंढरीला नेलं गवया, मला पंढरीला नेलं गवया. हो एका जनार्दनी पंढरीची वारी, एका जनार्दनी पंढरीची वारी. वारी झाली लय लय भारी, वारी झाली लय लय भारी. कसं काय सांगू? सांगते ऐका ऐका ऐका. अहो तुम्ही म्हणत असाल मनात इतक्या वेळ त्या शेजारीच्या नावाने खडे फोडत होती कशाला नेली कशाला. पण जेव्हा मी पंढरपूर ते विठ्ठलासमोर उभी राहिले तसं मी क्षणात माझं क्षीण नष्ट झालं. चालत चालत गेले तरी त्या मूर्ती पाहिल्याबरोबर क्षणात माझं क्षीण नष्ट झालं. आणि मी माझं घर माझा बंगला 4 गाड्या म्हणणारी माझा मीपणा नष्ट झाला, माझा अहंकार गेला. पण षड्रिपूंचा त्याग झाला. हो काय झालं? षड्रिपूंचा त्याग झाला. काम क्रोध मत्सराचा त्याग झाला आणि त्या देवाशी मी समरस झाले. काय झाले? समरस झाले. देव भेटला. त्याचप्रमाणे एका कोपऱ्यात पंढरपूरच्या विठ्ठलात म्हणतात उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड ऐकिले ऐसी भीमा तीर ऐसा विठ्ठल देव कोठे. ते ऐकून सुद्धा माझं कान तृप्त झालं आणि मी अध्यात्माकडे वळाले. आधी जात होते, कान नको वाटत होतं, मान नको वाटत होतं. म्हणून म्हणते आता काय म्हणताय का वय लागत नाही पण मनातला उत्साह लागतो. हेच त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलंय. या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया. माझी मराठी माय मराठी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण झाले. पण म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाटली आहे. जबाबदारी वाटली आहे मराठी भाषेचा सन्मान करण्याची. जबाबदारी वाटली आहे मराठी भाषेचा संस्कृतीचा अंगीकार करण्याची आणि मराठीला वाढविण्याची. आणि म्हणूनच हा छोटासा कार्यक्रम नटरंगच्या माध्यमातून रंगसंवाद प्रतिष्ठान निर्मित डॉक्टर मीरा शेंडे दिग्दर्शित नटरंग या माध्यमातून हा खारुताईचा वाटा आम्ही या ठिकाणी उचलत आहोत. धन्यवाद. इथं कायम आहे कारण समोर माझे पालक आहेत आणि सहभाग घेणारे कलावंत आहेत. हा रंगसंवादचा चेहरा आहे. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतात साजरा केला गेला. पण 5 नोव्हेंबरला या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. पण त्या दिवशी
माझ्या पुस्तकाचं प्रकाशन असल्यामुळे मी कोल्हापुरात होते, म्हणून हा कार्यक्रम आपण 9 नोव्हेंबरला घेतला आणि आज आपण इथे रंगभूमी दिन साजरा करण्यासाठी जमलो. खरे तर आपण खूप वेगळ्या फेजमध्ये सगळेजण जगतो आहोत. हार्मनी नावाचा एक प्रकार आहे की जिथं व्यावसायिक नाटककार पण जुनी नाटकं नव्या संचामध्ये बसवत आहेत. नवीन पिढीला कोण नाटककार होते, त्याच्यामध्ये त्याचे विषय काय होते नाटकाचे, या गोष्टी माहीत होणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण कालानुक्रमेणे काही जुनी नाटकं घेतली आणि त्याच्यामधल्या आपण वेगवेगळ्या स्वागतांचा इथे समावेश केला. सर्वप्रथम सहभागी सर्व कलावंतांचं मी अभिनंदन करते आणि मान्यवरांना विनंती करते की सर आपण आपल्याकडून त्यांना एक छोटीशी भेट देऊया. रंगसंवादाच्या माध्यमातून ज्यांनी इथे सहभाग घेतला त्या सगळ्यांना आपण एक स्मृतिचिन्ह देत आहोत आणि त्यानंतर मान्यवरांनी आपल्या रंगकर्मींना एक शुभ संदेश देऊया आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया. मुलांना आपलं सादरीकरण करायचं आहे, मग नाटक असेल, नाच असेल, नकला असतील, गाणं असेल, वादन असेल, काही असेल तर त्यांना सादरीकरणासाठी आपण रंगमंच उपलब्ध करून देतो. आणि बालरंग या कार्यक्रमाअंतर्गत सोलापुरातील सर्व बालकलावंतांना आपण घेऊन एक 2 तासाचा कार्यक्रम दरवर्षी करतो. तो आपण लगेचच घेणार आहोत 14 नोव्हेंबरला. दुसरी एक अशी घोषणा करते की 8 मार्च महिला दिनानिमित्त मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा हा विषय घेऊन आता ज्या पद्धतीने इथे स्त्री प्रतिमा सादर झाल्या तर एक कालानुक्रमे एक 11 स्त्री प्रतिमा आणि व्यक्तिरेखा घेऊन आपण त्यांच्या वैयक्तिक अभिनय ज्याला म्हणतात, एक पात्री नाही आहे ॲक्च्युली त्याचा विषय वैयक्तिक, तर तो आपण कार्यक्रम घेणार आहोत. तर अशा 2 घोषणा करते. तिसरी घोषणा अशी की राज्यनाट्य स्पर्धा 25 नोव्हेंबरला सुरू होतीये प्रौढांची आणि लगोलगच बालनाट्य पण आपलं सुरू होणार आहे. तर त्याचा नारळ आपण उद्या फोडतोय बालनाट्याचं लेखन मी स्वतः केलंय. आभारी तारा असं त्या नाटकाचं नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर हे नाटक मी लिहिलेलं आहे आणि त्यातल्या बालकलाकार इथं आलेले आहेत. आपण त्यांना मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, जसं थोडंसं मुलांना लाईमलाईटमध्ये आणलं आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर या 3 घोषणा करते आणि मी थांबते आणि कलावंतांना जसं बोलले तसं त्यांनी स्मृतिचिन्हाचा हे घ्यायचा. जो कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर केला, मी सुरुवातीला मीरा मॅडमचं, डॉक्टर मीरा शेंडेंचं मी अभिनंदन करतो की तुम्ही इतकं छान कार्यक्रम मुलांकडून बसून घेतला. खरं तर या कार्यक्रमाला तिकीट पाहिजे होतं, इतकं छान कार्यक्रम किती छान. त्यातले निम्मे आयटम पाहिलेले होते. लायन्स क्लबच्या जीवन गौरव पुरस्काराच्या वेळेला या मुलांनी केलेलं आहे. मीला हात केला, तुझा आयटम केव्हा आहे तुला मी विचारलं. फार छान सादरीकरण झालं. एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही 2 विद्यार्थ्यांना किंवा 2 कलाकारांना मी माझ्या वतीनं रोख रक्कम देणार आहे. त्यातली सुरुवातीला जी गाणं गायली साक्षी आणली, फार सुंदर आवाज तुझा आहे. बरेच जास्त केला मी सर्वात साक्षी फुलराणी इतक्या ताकदीनं सादर केली की आता सोलापुरात फुलराणी हे नाटक सादर करायला हरकत नाही. इतर भूमिका मला आवडेल बघायला. आणि सगळे कार्यक्रम एकावर एक सरस झाले. मला खूप इथे आलो नसतो तर खूप चुकल्यासारखं वाटलं असतं. एवढं सांगून मी माझे शब्द व्यक्ती म्हणून मॅडमने बोलवलं नाही, तुम्हाला नाटकाचं काहीतरी कळावं म्हणून बोलवलंय. आणि मला आनंद वाटला की सोलापूरमध्ये एवढे चांगले बाल कलाकार आहेत. विशेषतः आत्ता मी तिला सांगितलं देशपांडेला श्रावणीला की अभिनयातले सगळे बारकावे तिनं या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. विशेषतः मला ती हिरकणी तुमची फार आवडली. ती कथाच अशी डोळ्यात पाणी आणणारी आहे. ईश्वरी तिच्या डोळ्यात खरोखर पाणी आणले, ग्लिसरीन न वापरता.
आणि ती कथाच तशी जबरदस्त आहे, कारण माणसाच्या भावना एकदा पराकोटीला गेल्या की माणूस वाटेल ते करू शकतो आणि एका सामान्य स्त्रीने दाखवून दिलेली आहे. आणि ती जी प्रेरणादायक कथा आहे ती तिच्या अभिनयातून जास्त प्रभावी झालेली आहे. त्यामुळे मला फार आनंद वाटला. मी सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित सर्व कलावंत, रसिक, त्यांचे पालक या सर्वांना सर्वप्रथम रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अमोल दाभळेंना नाटकाला जायचं ते मला मगापासून सांगतात 2 मिनिटच बोला, परंतु मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला नाही आहे. सोलापूर ही खरं तर कलावंतांची नगरी आहे. कलावंत म्हणजे फक्त रंगभूमीवर असतो तोच कलावंत असतो असं नाही. चित्रकार कलावंत आहे, संगीतकार कलावंत आहे, आपले सोलापूरचे हास्य सम्राट हे करणारे हे सुद्धा कलावंत आहेत, नाटकात काम करणारे कलावंत आहेत, बॅकस्टेजला काम करणारे कलावंत आहेत. कलावंतांची यादी म्हणजे खूप मोठी आहे. चित्रकार सुद्धा खूप मोठे मोठे कलावंत सोलापुरामध्ये झालेले आहेत आणि हे कलावंतांची नगरी म्हणून आपण या ठिकाणी त्याला बघतो. म्हणजे तुम्ही जर का वरती बघत गेलात तर या सर्व कलावंतांनी पूर्ण भारतामध्ये आपलं नाव सोलापूरचं रोशन केलेलं आहे. अशी खूप नावं आहेत. म्हणजे मी 1-2 नावं घेणार नाही, असे खूप कलावंत आहेत की जे सोलापूरमध्ये आम्ही आपल्या सोलापूरचं नाव ते सगळ्या देशभरामध्ये नाव करत असतात. या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना मी थोडंसं आज कार्यक्रमाचं औचित्य साधून थोडंसं बोलायचा विचार करतोय. कदाचित मीरा मॅडम पुढच्या वेळेस मला बोलवणार पण नाही, परंतु कलावंत हा जो आहे हा समाजाला दिशा देणारा व्यक्ती आहे. तो समाजाला दिशा देत असतो. कलावंतांकडे बघून म्हणजे अमिताभ बच्चनकडे बघून आपण कसं वागायचं, कसं दिसायचं हे आपण बघत होतो. राजेश खन्नाकडे बघून आपण आपली कटिंग कशी असावी ह्याचा विचार त्यावेळेचे तरुण करत होते. असे अनेक कलावंत आहेत आपण बघून आपण त्यांची प्रेरणा घेतो आणि आपण त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. काय नाही बघा, झालं बातमी घालू. म्हणून एका वाक्यात सांगायचं तर कलावंत हा 10 मिनिटात समाजाला दिशा देणारा व्यक्ती आहे. या मग 7 रस्ते. आणि समाजाला जर का दिशा द्यायची असली तर कलावंतांनी पहिल्यांदा वेळ पाळणं महत्वाचं आहे. बर, आपण एखादा कार्यक्रम करत असतो, आपले संयोजक असतात खूप परेशान असतात, परिश्रम घेत असतात आणि त्यांना एक टेन्शन असते की कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. एक गोष्ट अशी सांगितली जाते की महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी आणि सावरकर, महात्मा गांधीने जर का 6ची वेळ दिली तर ते 5:59 मंचावर उपस्थित असायचे. गोळवलकर गुरुजी हे 5:60 बरोबर त्या ठिकाणी उपस्थित असायचे, 60 सेकंदांनी. आणि सावरकर हे 5 मिनिटं उशिरा यायचे. त्याचं कारण असं होतं, गुरुजी म्हणायचे की मी वेळ दिली मी वेळेवर जाणार. गांधीजी म्हणायचे की मला थोडस त्रास झाला तरी चालेल पण मी वेळेवर जाऊन त्या ठिकाणी बसणार. आणि सावरकर म्हणायचे सावरकरांचं काम वेगळं होतं, त्यामुळे ते असं म्हणायचे की लोकांना सावरकरांना बघण्याची एक उर्मी व्हावी, अरे तात्याराव आले असं वाटावं म्हणून मी 5 मिनिटं उशिरा जातो. प्रत्येकाची कारण वेगवेगळी आहेत, परंतु आपण तात्यारावांच्या सुद्धा आपण पुढे आज गेलेलो. म्हणजे 4:15 कार्यक्रम म्हणल्यावर उद्घाटक म्हणून मला बोलवलं, मी 4:11 इथे आणि मीरा पांढरे दोघंच आम्ही फक्त होतो. मीरा ते मी दोघं जण बसलो म्हणला तर मी जाऊन येऊ थोडंसं, नाही तुम्ही गेला तर परत गायब होतं बसा इथंच म्हणलं. परंतु एक तर कसं आहे, आपलं नाव आता संबंध जगभरामध्ये भारताचं नाव एका पद्धतीने व्हायला लागलेलं आहे. आपले पंतप्रधान संबंध जगामध्ये आपलं नाव करतायत की भारत 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 हे सगळं चालू आहे. आणि आपल्याकडे आपण भारतीय वेळ ही जास्त महत्वाची करतोय. भारतीय वेळ म्हणजे याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहीत असावा. भारतीय वेळ म्हणजे काय, कार्यक्रम किती वाजता आहे, 4 वाजता. हा म्हणजे मॅडम 5 पर्यंत सुरू होईल ना असं आपणच विचारतो. मॅडमने उत्तर काय द्यायचं आहे मॅडमला, अरे 4 वाजता तुम्हाला वेळ छापलेली, 4 वाजता या तुम्ही. हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे नाही आणि ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे. एखादी वेळ कुठली ठरली अचानक तर तिने काल कार्यक्रम ठरवला आज कार्यक्रम झाला असं तर नाहीये. अनेक दिवसापासून ते तुमच्यासाठी परिश्रम घेत आहेत. ते सगळे एवढे त्यांनी लोगो वगैरे सगळे करून आणले, तुम्हाला त्यांनी ते दिले. त्या स्वखर्चाने स्वयंप्रेरणेने त्या करतात.
म्हणजे खरी रंगभूमीची सेवा कोण करत असतं तर अशा व्यक्ती करत असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मीरा पांढरे, तुम्ही पांढरे त्यांना जुन्या नावाने म्हणतो, परंतु मीरा शेंडगे या माझ्याकडे अजून त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा मीरा पांढरे नावानेच आहे. परंतु मीराताई जे आहेत या रंगभूमीला वाहून घेतलेली कलावंत व्यक्ती आहे हे आपण निश्चितपणे जाणून घेतलं पाहिजे. दिवस रात्र त्यांच्या डोक्यामध्ये कायम कलावंत रंगमंच हाच विषय असतो. त्यामुळं त्यांची जी एक अस्वस्थता आहे, आता आपण सगळ्यांनी इतके कार्यक्रम बघितले, आपलं नाव काय सर? मानव सर. आणि आता नटसम्राट केलं, सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना आवडलं नटसम्राट, सगळ्यांनी बघितलं, ऐकलं कोणी कोणी नाही वाजू ना विचार फंक्शन मध्ये तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये एक अर्ध्या तासाने फोन करू. 8 वाजून 59 मिनिटाची लगेच पडदा आम्ही उडत होतो वर्षानुवर्ष. हीच परिस्थिती डॉक्टर श्रीराम लागूंची होती, हीच परिस्थिती अमिताभ बच्चनची आहे, हीच परिस्थिती अशोक सराफांची आहे. प्रत्येक कलावंत हा अतिशय वेळ पाळणारा होता आणि म्हणून ते मोठे होत गेले. आपल्याला मोठं व्हायचं असलं तर आपल्याला वेळ पाळणं सगळ्यात आधी महत्वाचं आहे. ही जबाबदारी रसिकांची पण आहे, पण कलावंतांनी समोर माझ्या किती रसिक आहेत माहित नाही, माझं बोलू दे, परंतु मी हे सांगण्याचं काम माझ्याकडून जे आहे ते मी करणार. परंतु अतिशय उत्तम सगळ्यांनी परफॉर्मन्स केलेले आहे आणि मी एखादा वंशमोर दिलं तरी प्रमुख पाहुण्याचं ऐकलं जात नाही कार्यक्रमामध्ये परंतु खरंच त्या मुलीचं कौतुक आहे. ती कविता मी पण कधी ऐकलेली नव्हती बघा इतके दिवसामध्ये. मला अशा अनेक कविता आवडतात, माझ्याकडे आहेत सुद्धा संग्रही, मी ऐकत असतो, बघत असतो. हे मी खरंच ऐकलेलं नव्हतं. म्हणजे जसं तो मान सरोवरामधला मोती होता तसा हा सोलापुरातला मोती आपल्याला सापडलेला आहे. त्याच्यामुळं ह्यांची प्रत्येकाची एक लेवल आपण लक्षात घेऊन त्या सगळ्यांना आपल्याला कसं मोठं करता येईल ह्याचा विचार करा. आणि ते जेव्हा तुम्ही विचार करताल त्यावेळेला आपले कलावंत मोठे होतील, आपलं सोलापूर मोठं होईल. सोलापूरला कधी कमी लेखू नका. सोलापूरमध्ये भरपूर काही आहे, नुसतं विमानतळ असलं म्हणजे सगळं होतं असं नाहीये. अनेक गोष्टी आहेत, परंतु आपल्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत. कलावंत तयार करण्याची जबाबदारी आपली आहे, समाजामध्ये नीट वागण्याची जबाबदारी आपली आहे, वेळच्या वेळेला मतदान करण्याची जबाबदारी आपली आहे, कुठलंही कारण न सांगता मी मतदानाला जायला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी या परफॉर्मन्स ऐकताना मला एक लक्षात आलं, वाईट वाटून घेऊ नका, भाषेवर आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल. न हा शब्द कित्येक कलावंतांना आता येत नव्हता. तुम्ही नीट ऑब्झर्व करा किंवा नंतर नाही काय व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. न हा शब्द ऐकायला येत नव्हता. टो ठो डो ढो ण हे शब्द जे आहेत ना, हे मराठीमधनं कुठल्याही परिस्थितीत नुसतं अभिजात दर्जा मिळाला म्हणून फेसबुक लिहिण्यात काय मतलब नाहीये. प्रत्यक्षामध्ये मराठी आपल्याला कशा पद्धतीने बोलली जायला पाहिजे आहे हे आपल्याला समजणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामुळं मराठी भाषा ही जी आहे, तुम्ही कधीतरी फय्याज नाही का, फय्याज ह्या एका मुस्लिम समाजातून ह्या कलावंतामध्ये आलेल्या आहेत. त्या म्हणलं मी भाषेवर इतका अभ्यास केलेला आहे की आज मी छत्रपतींच्या जिजाऊची जी ऑडिओ आहे जाणता राजामध्ये ती त्यांनी केलेली आहे. म्हणजे भाषेत किती प्रभुत्व असेल फय्याज त्यांचं हे लक्षात घ्या. सोलापूरच्या बाबतीत त्यामुळे भाषेचं प्रभुत्व हा सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये येणारा विषय आहे. त्यामुळं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून टाळ्या वाजवू नका. आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त मराठी बोला, आपल्या घरामध्ये मराठीचे संस्कार करा. अनेक विषय आहेत मराठीमधले, आता काने मात्रे उकार काय म्हणजे चालते की काय भावना समजल्या की असा एक विषय आहे. काय मी दिलं भावना समजलं काय स्वातंत्र्य दिन, दिनला दुसरी विनंती कळली की भावना तुम्हाला. अरे पण दिन म्हणजे काय आणि दिन म्हणजे काय आहे ह्याच्यातला फरक आपल्या मुलांना जोपर्यंत आपण सांगत नाही आणि मुलांना तो कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना मराठी भाषा नीट सांगता येणार नाही. काय भारूड, काय बुरगुंडा कुठं माहित नाही मुलांना. बुरगुंड्यामध्ये टिकली लावा म्हणून सांगितलं, किती मुली टिकली लावतात माहित नाही. परंतु काय आपण त्याच्यामध्ये सांगतो, आपल्या संत महात्म्यांनी काय सांगितलेलं आहे ह्याचा विचार आपल्याला करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा एक सारासार विचार आपण कलावंत आणि रसिक म्हणून करावा आणि कलावंतांकडनं करून घ्यायचं काम मी काय करणार नाही, ते मीरा मॅडमनी करावं. एवढं मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अमोलजींची माफी मागतो. धन्यवाद. पडवे साहेबांनी सांगितलं दिन दुघडा आणि रामतीर्थ सर असं आले होते आतमध्ये केबिन मध्ये, मी ते एडिटिंग करत होतो आणि ते महिला दिन असं लिहिलं. रामतीर्थ सरांनी हात डोकावला,
हा जर का दिन गेला तर उद्या लाटण्याने तुला मार खावा लागेल. तू दीनदुबळ्यातला दिन गेलाय, महिला दिन नाही असं त्यांनी मला समजावून घेतलं. तेव्हापासून हा परत मला तुम्हाला असं. आपण मोबाईलमुळे मेंदू आणि कान आणि मन आपण मोबाईलमुळे बंद ठेवलेले आहे. आज तुम्ही सगळ्यांनी कान आणि मन उघडे ठेवायचं आहे. खूप मौलिक विचार इथं मांडलेले आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचं अंतिमला आणि प्राथमिकला गेली 4 वर्ष सलग अभिनयाचं बक्षीस मिळवणारी आमची एक कलाकार आहे सांची कांबळे. मी राजेशचंद्र आणि बडवे सरांना सांगते की आपण सांचीचा इथे सत्कार करूया.